अरे काय आहे हे? 2 दिवसाचं काम आहे म्हणून तुम्ही घरातनं बाहेर पडला. 4 दिवस झाले तुम्ही अजून घरी आलेला नाही आहात. कुठे आहात? कधी येत आहे? आम्ही निघालोय. इथे ना थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून थोडा वेळ लागला. प्रॉब्लेम झालाय म्हणजे इज एव्हरीथिंग ऑल राईट? हो हो, आता सगळं ठीक आहे. मी आल्यावर सांगतो. बरं बरं ठीक आहे. तुम्ही लवकर घरी परत या. मी तुमची वाट बघते. हो ताई, पोहोचतोय. तारिणी आणि केदार घरी येत आहेत. त्यांच्या आवडीचं काहीतरी खायला करूया का? तारिणी ना एकदा बोलली होती की केदारला ना शेवयांची खीर आवडते. ओके, मग शेवयांची खीर आणि तारिणीसाठी लस्सी. अहो, आपण जेवणाबद्दल बोलतोय का की लस्सी काय? एक काम करू, केदारसाठी आपण शेवयांची खीर करूया आणि तारिणीच्या आवडीची भाजी करूया. मी लागते तयारीला लगेच. एक मिनिट. अरे वा, सगळं तारिणी आणि केदारच्या आवडीचं बनतंय का? मग हिला पायगड्या घालायला पण सांग. काकू, वाद घालण्यासाठी निमित्त शोधू नका प्लीज. हा, निमित्त मी नाही शोधलेलं. तुझ्या लाडक्या भावाने आणि खांडेकरांच्या मोठ्या सुनेने आधीच शोधून ठेवलं या घरात एक नवीन तमाशा करायला. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? काय म्हणायचंय ते तू तुझ्या डोळ्यांनीच बघशील. मी आधीपासून सांगत होते ही तारिणी आतल्या गाठीची मुलगी आहे, पण तुम्ही कधी माझ्यावर विश्वासच नाही ठेवला. कॅन यू प्लीज कम टू द पॉइंट? येतो ना. ज्या लोकांना तू डोक्यावर बसवलेस त्यांचे खरे चेहरे तुझ्यासमोर आणायचे मला. ज्या माणसांसाठी तू तुझ्या कुटुंबाच्या विरोधात गेलीस त्यांचे खरे चेहरे. केदार आणि तारिणी डिवोर्स पेपर्स? तुम्ही त्यांना असं एकटीला का जाऊ दिलं? तुम्ही पण जायचं ना त्यांच्यासोबत. मला जायचं होतंच, पण बॉसची ऑर्डर होती ना. मी तरी काय करणार? तिला एकटीला गुलाबशी बोलायचं होतं. मी जर त्याच्यासमोर गेलो असतो ना तर माझा राग कंट्रोल झाला असता माझ्याकडून. ज्याने बॉसची अशी अवस्था केली आहे ना त्याला डायरेक्ट गन पॉइंटवर धरलं असतं मी. म्हणूनच तुला येऊ दिलं नाही. गुलाब सारख्या गुन्हेगाराला 3rd डिग्री देऊन किंवा बंदुकीचा धाक दाखवून काहीही होणार नाहीये. त्याच्या शरीरावर नाही त्याच्या मनावर घाव घालणं जास्त गरजेचं होतं. हो बॉस, आणि एवढ्या सहजासहजी तो आपल्याला काहीच सांगणार नाही. आपल्याला त्यासोबत खूप स्मार्टली डील करावं लागणार. हा साप पकडला गेला हे सुद्धा खूप मोठं सक्सेस आहे आपल्यासाठी. पण बॉस, तुमच्या घरातल्या त्या बारीक डोळ्याच्या उंदराचं काय हो? जातो ना डिपार्टमेंटच्या गाड्या घेऊन आणि उचलून आणतो त्याला. आणि काय, कौशिकी त्यांची वकिलांची टीम येईल आणि एका रात्रीत त्याला बेलवर सोडून घेऊन जाईल. पण बॉस, आपल्याकडे कॉल रेकॉर्ड्स आहेत, मेसेजेस आहेत. हो, पण त्याच्यावरनं आपण हे नाही प्रूव्ह करू शकणार की युवराज त्या दिवशी तिथे हजर होता किंवा तो त्या रेप पार्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होता. बॉस, आपल्याकडे नार्को टेस्टचे रिपोर्ट्स आहेत. मी सर्व्हरवरती 2 ते 3 बॅकअप पण रेडी ठेवले. आपण जी नार्को टेस्ट केली होती ती परवानगी शिवाय केली होती. हे जर बाहेर कळलं तर आपल्यावरच चौकशी बसू शकते. मग बॉस, आपण गुलाबच्या तोंडून युवराजचं नाव वधवून घेऊ, म्हणजे तसं स्टेटमेंट घेऊ. हो, पण पोलीस कस्टडीमधलं स्टेटमेंट कोर्टात ग्राह्य धरलं जात नाही. हा कायदा कोणी आणि कशासाठी बनवलाय ना काय माहिती. एवढी मेहनत करायची आपण, गुन्हेगाराकडून सगळं स्टेटमेंट काढून घ्यायचं आणि तिथे तो वेगळंच काहीतरी बरळला तर संपला विषय. कोर्टात 100 गुन्हेगार निर्दोष सुटले तरी चालेल, पण एका निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये. म्हणून कलम 25 इंडियन एव्हिडन्स ॲक्टनुसार पोलीस कस्टडी दिलेला जबाब पुरावा म्हणून वापरता येत नाही. तसंच जर कलम 26 नुसार गुलाबने मॅजिस्ट्रेट समोर हे मान्य केलं की युवराज तिथे होता तर त्याचा काहीतरी उपयोग होऊ शकतो. पण अशाने कोणता गुन्हेगार कोर्ट समोर गिल्टी प्रूव्ह होणारच नाही बॉस. असं नाहीये टेक्नो. न्यायव्यवस्थेला कायम तटस्थच भूमिका घ्यावी लागते आणि म्हणून कोणताही गुन्हा सिद्ध करायला पुरावा मागितला जातो. पोलीस कोठडीत असताना कुठल्या तरी दबावाखाली येऊन समोरच्या माणसाला फसवलं जाऊच शकतं ना. त्यासाठी केलेली तरतूद आहे. पण असं कोणी स्वतःच्या तोंडून काय एक्सेप्ट करेल? आता गुन्हेगाराच्या तोंडून गुन्हा कबूल करून घेणं हे वकिलाचं काम आहे आणि त्यासाठी पुरावे देणं हे आपलं काम आहे. म्हणजे युवराजला जर कस्टडीत घ्यायचं असेल तर पुरावे लागतीलच. आणि त्यासाठी गुलाबने त्याच्या स्टेटमेंटमध्ये जर युवराजचं साधं नाव जरी घेतलं ना तर आपण निदान त्याला चौकशीसाठी तरी बोलवू शकतो. लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून खूप थाटामाटात लग्न लावून दिलं होतंस ना त्यांचं. दाखवले ना त्यांनी आपले खरे रंग. नाही काकू, अहो हे शक्य नाहीये. हे अगं तुझ्या डोळ्यांसमोर आहेत ना ते पेपर्स.
आणि तरीही तू असं म्हणतेस ऍक्च्युली. पण ते का घेतील घटस्फोट? त्यांचं किती प्रेम आहे एकमेकांवर. सगळ्यांसमोर जे दाखवत होते ते खरं प्रेम होतं की नाटक? जर हे खरं असेल तर त्यांना माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. केदारने माझी प्रेमाची कबुली ऐकली आहे ना, मग तो त्याबद्दल काहीच का बोलत नाहीये? त्याचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम असताना मी हे सांगितलं, हे त्याला आवडलं नाहीये का? पण तसं असेल तर तसं तरी बोल. मी त्याला सांगून चूक तर नाही केली ना? बॉस मला आय लव्ह यू म्हणाली पण स्वतःच विसरली का? तू काही म्हणालास का? तू काही ऐकलंस का? नाही. दादा बस इथे थांब. केदार प्लीज काहीतरी बोल, मी तुझ्या उत्तराची वाट बघतीये. कळत नाहीये काय बोलू. घरी गेल्यावर प्लीज काहीतरी विषय काढ बॉस. मला माझं उत्तर सांगायचंय. प्रश्न विचारू जात्याला जात सांगे उत्तर. तुळशीचा यो हार ग विठ्ठलाचा मंतर. प्रश्न विचारू जात्याला जात सांगे उत्तर. तुळशीचा यो हार ग विठ्ठलाचा मंतर. क्या बात आहे सुमी, काय मस्त गाणं आहे ग. गाणं म्हणत नाही त्याला, ओवी म्हणतात, ओवी. पण ओवी तर जात्यावर दळण दळताना गातात ना. आजकाल जाती राहिली आहेत का? हा, मोबाईलवर ऑर्डर देतात आणि पिठं मागून घेतात. आपलं पण जातं पडलं असेल माळ्यावर धूळ खात. ठीक आहे ग, इझी झालंय ना ते. पण आज एकदम लाडू, काय स्पेशल? ही ना शिक्षा आहे, शिक्षा तुमच्या ताईची. पण काय केलं काय तिने? काय केलं काय? 4 दिवस कुठे जाऊन बसली न सांगता. अगं आश्रमाच्या कामासाठीच गेली होती ना ती. मग हो, पण तिकडे स्वतःच्या प्रकृतीकडे जरा दुर्लक्षच केलं असेल ना. पण तिकडे तुझा धनुष होता ना त्याची काळजी घ्यायला. आपण पण काळजी घ्यायला पाहिजे ना. पण एक काम करूयात का, तू अजून लाडू बनव आणि मग आपण ताईकडे घेऊन जाऊ. हा, नाही नाही नाही, धनुषनी मला वचन दिलंय, आल्या आल्या तो पहिल्यांदा इकडे येणार आहे. कधी? थांब विचारते. ए हाय, काय तारिणी? माय गॉड सुमी, वाव, हे तुला कोणी शिकवलं? सुमी नाम सुनके फ्लावर समझा क्या? फ्लावर नहीं, फायर है.